Following is the balance sheet as on receipt and payment account of Samarth Hospital, Sawantwadi. Prepare income and expenditure account for the year ended 31st March 2018. Balance sheet as on that date. बघा मग आता इथं बॅलन्स शीट दिले ॲज 1 एप्रिल 2017 म्हणजे प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट आहे, ज्यामध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलाय, आउटस्टँडिंग सॅलरी दिली, मेडिकल बिल दिलंय, अनपेड आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस दिले. हे प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आहे. त्याच्यानंतर इकडे कॅश इन अँड कॅश ॲट बँक, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आहे. यातला आता कॅपिटल फंड आपल्याला लायबिलिटीला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर इकडे लँड अँड बिल्डिंग ऍसेटला घ्यावं लागेल, फर्निचर ऍसेटला घ्यावं लागेल, इक्विपमेंट ऍसेटला घ्यावं लागेल. बाकीचे हे जे आउटस्टँडिंग आहे हे आउटस्टँडिंगचं आपण काय करणार, खाली कसे ऍडजस्टमेंट आल्या त्यानुसार त्याचा आपण इफेक्ट करणार. त्यानंतर पुढे बघा आता हे जे बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे कॅश इन अँड कॅश ॲट बँक, हे जुनं कॅश इन अँड कॅश ॲट बँक आहे, त्यामुळे हे कुठेही घ्यायचं नाही. हा जो बॅलन्स आलेला आहे कॅश इन अँड कॅश ॲट बँक हा कुठंच येणार नाही. याला क्रॉस करा, हे आपल्याला कुठंच घ्यायचं नाही कारण इथं जुना बॅलन्स या ठिकाणी आलाय बघा, आले लक्षात. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन सांगितलंय 90,000. 90,000 इन्क्लूड 4,000 रिसिव्ड प्रिव्हियस इयर. हे जे बघा हे जे पाठीमागचे 4,000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिसतंय हे या ठिकाणी इन्क्लूड आहे असं त्यांनी सांगितलंय. आपल्याला काय करावं लागेल, हे 4,000 रुपये 90,000 मधून मायनस करावं लागेल एक इफेक्ट. मग आता हे सबस्क्रिप्शन कुठं जातं आपलं इन्कमला. सबस्क्रिप्शन कुठं मानतो आपण इन्कमला. इन्कमला 90,000 घ्यायचे, त्यातून एक प्रिव्हियस इयरचे 4,000 मायनस करायचे. पण मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग आहे, मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग आपण लेस करतो. त्यानंतर सेल ऑफ फर्निचर आहे. आता सेल ऑफ फर्निचर 20,000चं फर्निचर केवढ्याला विकलं त्यांनी 15,000ला. मग प्रॉफिट झाला का लॉस, तर या ठिकाणी 20,000चं फर्निचर 15,000ला विकलं म्हणजे आपल्याला लॉस झाला. याचा एक इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉसच्या एक्सपेंडिचरला येईल टू लॉस ऑन फर्निचर, सेल ऑफ फर्निचर. आणि सेकंड इफेक्ट जाणार ऍसेटला फर्निचर मधून लेस करायचं. आता या ठिकाणी बघा जुना फर्निचर आलेलं आहे या ठिकाणी 50,000. या 50,000 जे वरती जुन्या बॅलन्स शीटला 50,000 फर्निचर आहे, त्यातून ऍसेटला 20,000 लेस करायचे. त्याच्यानंतर डोनेशन सांगितलं बघा, डोनेशन कॅपिटल शब्द आल्यामुळे डायरेक्ट कुठे जाईल लायबिलिटीला. लाईफ मेंबरशिप फी खाली काही सांगितलं असेल तर बघूया. विजिट फी इन्कमला जात असते, खाली काही सांगितलं असेल तर बघूया. विजिट फी शक्यतो इन्कम. लाईफ मेंबरशिप फीचं खाली ऍडजस्टमेंट बघूया काय सांगितलंय का. 50% लाईफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज सांगितली. 50% लाईफ मेंबरशिप फी काय सांगितली कॅपिटलाइज. म्हणून लाईफ मेंबरशिप फी आपल्याला इन्कमलाच घ्यावं लागेल सुरुवातीला, आणि मग त्यातली अर्धी लेस करून काय करणार आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. त्यानंतर पुढे बघा ते बघा मेडिसिन. मेडिसिन मध्ये इन्क्लूड ऑफ द प्रिव्हियस इयर मध्ये प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग वरती दिलेला आहे जुन्या बॅलन्स शीटला. बघा जुन्या बॅलन्स शीट मध्ये मेडिकल बिल आपल्याला 9,000 रुपीज या ठिकाणी आपल्याला आउटस्टँडिंग सांगितलंय. मेडिकल बिल ते 9,000 रुपये या 50,000 इन्क्लूड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 50,000तून ते प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस करायचं. मग आता हे एक्सपेंडिचरला जाईल. मेडिसिन बिल जे आहे ते कुठे जाणार एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर परचेस ऑफ इक्विपमेंट. इक्विपमेंट हे ऍसेटला ऍड करायचं. हे जे परचेस केलेले इक्विपमेंट आहे ऍसेटला काय करायचं ऍड. सॅलरी इन्क्लूड प्रिव्हियस इयर. सॅलरी एक्सपेंडिचरला जाणार आणि प्रिव्हियस इयरचे जे काही आउटस्टँडिंग असेल ते प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग यातून लेस करा कारण ते त्याच्यात इन्क्लूड आहे. टॅक्स एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस 16-17 म्हणजे प्रिव्हियस इयरचे. प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग बघा. सन्ड्री एक्सपेन्सेस इथं जुने जर पाहिले तुम्ही तर जुने आउटस्टँडिंग किती दिवस राहिले 1,500. तेच या ठिकाणी काय केले त्यांनी 1,500 रुपये प्रिव्हियस इयरचे देऊन टाकले. मग त्यामुळे हे कुठेही घ्यायचे नाही कारण प्रिव्हियस इयरचे आपण पैसे दिल्यामुळं हे येणार नाही. कारण हे जर आपले करंट इयरचे पैसे असते तर आपण एक्सपेंडिचरला दाखवले असते. पण त्यांनी सांगितलं हे प्रिव्हियस इयरचे जे आउटस्टँडिंग जुन्या बॅलन्स शीटला दिसतंय लायबिलिटी साईडला तेच 1,500 रुपये या ठिकाणी काय केले त्यांनी पेड केलेत, म्हणून हे घ्यायचे नाही. आणि हा जो बॅलन्स आहे तो ऍसेटला मारायचा दोन्ही पण. हे जे दोन्ही बॅलन्स आले ऍसेटला. आता ऍडजस्टमेंट कशा कशावर आल्यात बघा.
या ठिकाणी प्रिपेड टॅक्स आहे, टॅक्स वर ऍडजस्टमेंट आलेली आहे. आउटस्टँडिंग सॅलरी करंट इयरची, प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग लेस होणार, करंट इयरचे ऍड होऊन लायबिलिटीला जाणार. प्रिपेड टॅक्सचे दोन इफेक्ट काय येतील, एक्सपेंडिचरला लेस करायचा आणि दुसरा इफेक्ट ऍसेटला. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 10%, इक्विपमेंट 12,000 काढून दिलंय. मग आता या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आणि इक्विपमेंटवर डेप्रिसिएशन घ्यायचं, ऍसेटला लेस करून एक्सपेंडिचरला सेकंड इफेक्ट घ्यायचा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे करंट इयरचं आउटस्टँडिंग असल्यामुळं इन्कमला ऍड करायचं, सेकंड इफेक्ट ऍसेटला. आणि 50% लाईफ मेंबरशिप फी सांगितले, 50% लाईफ मेंबरशिप फी कॅपिटल मधून इन्कमला लेस करायची आणि दुसरे इफेक्ट कॅपिटल मध्ये ऍड करायची. अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आता आपल्याला सॉल्व्ह करायला घ्यायचा. ठीक आहे, मग आता सुरुवात करताना आपण करणार रिसीट पेमेंट पासून. बा रिसीट अँड पेमेंटला पहिलं टू बॅलन्स ब्रॉट आला, तो घ्यायचा नाही. आता सबस्क्रिप्शन आलंय बघा, पहिलं सबस्क्रिप्शन 90,000 रुपये इन्कमला मांडायचं. सबस्क्रिप्शन घ्या इन्कमला, आकला एक सगळ्यांनी माझ्याबरोबर सोडवायला घ्या. सबस्क्रिप्शन घ्यायचं 90,000 इन्कमला घेतलंय. आता या सबस्क्रिप्शन मध्ये आपल्याला इथं कंसात सांगितलंय 4,000 रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर. नसतं सांगितलं कंसात तरी जुन्या बॅलन्स शीटला दिसतंय बघा. जुन्या बॅलन्स शीटला इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती दिसून राहिलंय, 4,000. हेच त्यांनी या कंसात सांगितलं इथं 4,000 प्रिव्हियस इयरचे. मग जर नसतं सांगितलं तरी आपण हे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग या ठिकाणी काय केलं असतं, लेस केलं असतं. कारण मागच्या वर्षीचे पैसे या 90,000 मध्ये इन्क्लूड आहे. लेस आउटस्टँडिंग प्रिव्हियस इयर. लेस आउटस्टँडिंग किंवा साल टाका. करंट इयर आपला 31 मार्च 2017-18 आहे. मग प्रिव्हियस इयर झाला 16-17. प्रिव्हियस इयर काय येणार 2016-17. हे झालं आपला प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग 4,000 सांगितलेत. मग प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग असेल तर आपण लेस करतो. मग आता 90 मधून 4 गेले, खाली आले 86,000. 90 मधून 4 गेले, खाली आले 86,000. मग या ठिकाणी बघा एक लाईन ऍड करतो इथं. मग प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आपल्याला जुन्या बॅलन्स शीटला पण दिसतंय आणि प्लस त्यांनी कंसात पण सांगितलंय, म्हणून प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आपण लेस केलं. आता जर खाली बघितलं तर खाली सबस्क्रिप्शनवर एक ऍडजस्टमेंट आलेली बघा. किती नंबरचे, 4 नंबरचे ऍडजस्टमेंट आहे. करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती सांगितलं त्यांनी, 20,000. करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 सांगितलंय. मग आता हे करंट इयरचं आउटस्टँडिंग असल्यामुळं ते ऍड होणार. प्रिव्हियस इयरचं होतं म्हणून आपण लेस केलं. आता करंट इयरचं आउटस्टँडिंग काय करायचं, ऍड. इथं साल टाका 2017-18. करंट इयरचं आउटस्टँडिंग 20,000. 20,000 या ठिकाणी काय करा, ऍड करा. मग टोटल बाहेर झाले 80 20 1,06,000. बाहेर आले 1,06,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होता. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचं लेस झालं इन्कमला, करंट इयरचं ऍड झालं. आता या करंट इयरचे दोन इफेक्ट करायचे असतात. मग करंट इयरचा दुसरा इफेक्ट जातो चालू वर्षाच्या ऍसेटला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आला 20,000. या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन घेतलं आपण, प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन लेस केलं, करंट इयरचं सबस्क्रिप्शन ऍड करून त्याचं सेकंड इफेक्ट केला आपण लायबिलिटीला. आले लक्षात, सेकंड इफेक्ट केला आपण लायबिलिटीला. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचंय बघा, इन्कम पासून आपण सुरुवात केली. सबस्क्रिप्शनवर दोन ऍडजस्टमेंट होत्या, प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग, करंट इयर. प्रिव्हियस इयरचं लेस केलं. आता सेल ऑफ फर्निचर. आता सेल ऑफ फर्निचर साठी बघा, पहिल्यांदा हे जे जुना फर्निचरचा बॅलन्स आहे 50,000,
जुन्या बॅलन्स शीटचा, तो पहिला ऍसेटला घ्या. आणि याच्यातून आपल्याला दुसरा इफेक्ट लेस करायचा असतो. म्हणून हे जुनं फर्निचर पहिलं जुन्या बॅलन्स शीटून आपण ऍसेटला घेतलं. फर्निचर 50,000 झालंय. आता सेल ऑफ फर्निचर ऍडजस्टमेंट समजून घ्या कशी. आपल्याला सांगितलं त्या 50,000 जे जुनं फर्निचर होतं त्यापैकी 20,000चं फर्निचर 15,000ला विकलं. 20,000चं फर्निचर केवढ्याला विकलं? 15,000. ही आतली बुक व्हॅल्यू असते आणि ही सेलिंग प्राइस असते. मग 20,000चं फर्निचर 15,000ला विकलं म्हणजे आपल्याला 5,000 रुपये लॉस झाला. मग त्या लॉसचा इफेक्ट दाखवावा लागतो एक्सपेंडिचरला. प्रॉफिट झाला तर इन्कमला दाखवायचा, लॉस झाला तर एक्सपेंडिचर. मग एक्सपेंडिचरला इन टू सेल ऑफ लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर असं म्हणा. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. किती रुपये लॉस झाला कंसात सांगा वाटलं असतं. 20,000चं फर्निचर होतं ते 15,000ला विकलं. वीस हजारचं फर्निचर 15,000ला विकलं. या ठिकाणी 5,000 रुपये काय झाला? लॉस झाला. मग 5,000 रुपये जो लॉस झाला तो दाखवा एक्सपेंडिचरला. तो कुठे दाखवायचा? एक्सपेंडिचर. मग या ठिकाणी बघा सेल ऑफ फर्निचरची ऍडजस्टमेंट आली तर त्याचा पहिला इफेक्ट लॉस झाला तर एक्सपेंडिचरला घ्यायचा, प्रॉफिट झाला तर इन्कमला घ्यायचा. मग या ठिकाणी लॉस असल्यामुळे आपण घेतलं एक्सपेंडिचरला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. मग आतल्या अमाऊंट मधून बाहेरचे अमाऊंट लेस करा. 20 मधून 15 गेले, 5,000 रुपये लॉस आहे, तो दाखवला आपण इथं एक्सपेंडिचरला. आता याचा सेकंड इफेक्ट जातो, जेवढ्या रुपयाचं फर्निचर विकलं तेवढ्या ऍसेटला लेस करायचं. लेस सेल ऑफ फर्निचर. लेस करताना आतली अमाऊंट घ्यायची. आतली अमाऊंट 20,000 बुक व्हॅल्यू घ्यायची असती, बाहेर राहिले 30,000. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय केली? सेल ऑफ फर्निचरची ऍडजस्टमेंट सोडवली. सेल ऑफ फर्निचरच्या ऍडजस्टमेंट मध्ये लॉस झाल्यामुळं एक इफेक्ट आला एक्सपेंडिचरला. इन्कम झाला असता तर आपण इथं घेतला असता. आणि सेकंड इफेक्ट हा फर्निचर मधून लेसच करायचा कारण विकल्यामुळे ते कमीच करावं लागणार. मग आता तुमचा सेल ऑफ फर्निचरच्या ऍडजस्टमेंटचा ऍसेटचा इफेक्ट फिक्स आहे, फक्त इन्कमला येईल का एक्सपेंडिचरला येईल ते प्रश्नावर डिपेंड आहे. जर प्रॉफिट झाला तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर म्हणून इन्कमला दाखवा. आताच्या गणितामध्ये लॉस झाला म्हणून आपण एक्सपेंडिचरला घेतलं लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. जेवढ्या रुपयाचं फर्निचर विकलं तेवढं आपण काय केलं? ऍसेट मधून लेस केलं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण काय करतोय? प्रॉब्लेम बघतोय. आता पुढे डोनेशन. डोनेशन डायरेक्ट कॅपिटलाइज सांगितलं का नाही 50,000. मग त्यासाठी जुन्या बॅलन्स शीटून पहिला कॅपिटल फंड घ्या. जुन्या बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल फंड दिलाय आपल्याला 8,98,500. 8,98,500 ते तेवढं घ्या. इथं घ्या कॅपिटल फंड. आठ लाख 8,98,500. 8,98,500 कॅपिटल फंड घेतला. त्याच्यामध्ये आता ते डोनेशनचे पैसे ऍड करा. डोनेशन आपल्याला काय सांगितलंय? कॅपिटलाइज. म्हणून 50,000 काय करणार आपण या ठिकाणी? ऍड करणार. डोनेशनच्या बाबतीत आपल्याला एकच इफेक्ट केला कारण डोनेशन आपल्याला डायरेक्ट कुठे सांगितलं होतं? लायबिलिटीसाठी कॅपिटलाइज कॅपिटल म्हणून सांगितलं म्हणून 50,000 कॅपिटल फंड मध्ये. आता लाईफ मेंबरशिप फी आली बघा 30,000. पहिली लाईफ मेंबरशिप फी इन्कमला घ्या. लाईफ मेंबरशिप फी इन्कमला घ्यायची. लाईफ मेंबरशिप फीज 30,000. आता लाईफ मेंबरशिप फीवर आपल्याला खाली ऍडजस्टमेंट दिलेली बघा. काय ऍडजस्टमेंट आहे पहा लाईफ मेंबरशिप फीवर? सगळ्यात शेवटची ऍडजस्टमेंट आहे आपल्याला दिलेली. 50% लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज. 50% लाईफ मेंबरशिप फी काय सांगितली? कॅपिटलाइज. मग 50% लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज असल्यामुळे इथं 50% लेस करायचे. लेस 50% कॅपिटलाइज म्हणा.
आता 30,000च्या 50% इन 15,000. 15,000 लेस करायचे, पुढे राहिले 15,000. अशा पद्धतीने पहिले फिट केला आपण. लाईफ मेंबरशिपचे 50%ने अर्धे पैसे आपण काय केले या ठिकाणी इन्कमला लेस केले. सेकंड रिपीट करायचा कॅपिटल फंड मध्ये ऍड 50% लाईफ मेंबरशिप फी. लाईफ मेंबरशिप फीज या ठिकाणी ते 15,000 रुपये आपण ऍड केले. अशा पद्धतीने आपण बघा सॉल्व आउट केलंय. आपण घेताना बघा कॅपिटल फंड घेतला, त्यात डोनेशन ऍड केलं, 50% लाईफ मेंबरशिप फी इन्कमला घेतली, त्यातून 50% लेस करून उरलेली लेस केलेली अर्धी 50% कुठे ऍड केली कॅपिटल फंड मध्ये. ऍडजस्टमेंट नुसार अर्धी इन्कमला ठेवली, अर्धी कॅपिटल फंड मध्ये ऍड केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आले व्हिजिट फी. आता व्हिजिट फी वर काही आलेलं नाही म्हणून ते इन्कमला जाईल. बाय व्हिजिट फी 55,000. बाय व्हिजिट फी घेतली आपण 55,000. मग व्हिजिट फी आली 55,000. मग अशा पद्धतीने आपण इन्कम साइड क्लिअर केली. आता एक्सपेंडिचर साइडला आपण चल पेमेंट साइडला. रिसीट साइड क्लिअर झाली. पेमेंट साइडला पहिला आलंय मेडिसिन्स. आता मेडिसिन 50,000 आहे. पहिले एक्सपेंडिचरला घ्या, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. बा मेडिसिन्स ते मेडिसिन 50,000. मग आता बघा 50,000 आपण मेडिसिन घेतले. आता मेडिसिनच्या बाबतीत काय ऍडजस्टमेंट आली बघा. जुन्या बॅलन्स शीटला किंवा इथं सांगितलंय मेडिसिन इन्क्लूड प्रिव्हियस इयर बिल. मागच्या वर्षीचं जे आउटस्टँडिंग बिल दिसतंय बघा, मेडिसिन बिल 9,000 रुपये या ठिकाणी. हे 9,000 रुपये आपल्याला सांगितलंय कशामध्ये इन्क्लूड आहे. 9,000 रुपये जे आहेत मेडिसिन बिलचे ते ह्या दिलेल्या 50,000 मध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे आपण 50,000 रुपये दिले, पण त्यामध्ये मागच्या वर्षीचे पण 9,000 दिले, म्हणून मागच्या वर्षीचे जे पैसे असतील ते आउटस्टँडिंग म्हणून लेस करायचं. दोन 2016-17. मग मागच्या वर्षीचे 9,000 रुपये यातून लेस केले, बाहेर राहिले 41,000. 41,000 बाहेर किती आले 41,000. मेडिसिन बिल वर आपल्याला प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग सांगितलं म्हणून प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग लेस केलं. सेकंड एकच इफेक्ट येईल, मागच्या वर्षीच्या लायबिलिटीला होतो. प्रिव्हियस इयरचा असल्यामुळे एकच इफेक्ट केला आपण, फक्त लेस. आता परचेस इक्विपमेंट बघा, इक्विपमेंट परचेस केलेत तर त्यासाठी जुना इक्विपमेंटचा बॅलन्स घ्या. जुन्या इक्विपमेंटचा बॅलन्स किती दिसतो आपल्या पुढे इथं जुन्या बॅलन्स शीटला दिलेला आहे. जुन्या इक्विपमेंटचा बॅलन्स आहे 1,40,000. पहिलं ते घ्यायचं ऍसेटला. $1,40,000 बा इक्विपमेंटचा बॅलन्स घेतला. त्याच्यामध्ये हे पेमेंट साइडचं जे आहे ते ऍड करा, ऍड परचेस म्हणून. पेमेंट साइडला किती आलंय बघा नवीन परचेस. या ठिकाणी परचेस इक्विपमेंट आहे 1,30,000. मग ते ऍड करायचं. दोन्ही मिळून खाली येणार बघा, वरती 1,40 आहे, 1,40 मध्ये 1,30 ऍड केले, 2,70,000 खाली येणार. 2,70,000 बॅलन्स काय आला आपला या ठिकाणी खाली आला. आता हे 2,70,000 जे आले तर 2 मिनिटं बघा, खाली आपल्याला एक ऍडजस्टमेंट सांगितली.
डेप्रिशिएशन सांगितलं बघा 3 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये इक्विपमेंट वर 12,000 रुपये आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलं. किती सांगितलंय? 12,000. मग आता हे जे आलेले 2,70,000 आहे त्यातून लेस करा डेप्रिशिएशन. ₹12,000 या ठिकाणी काय करायचे? लेस करायचे. मग 270 मधून 12 गेले 2,58,000 शिल्लक राहते. 70 मधून 10 गेले 60, 60 मधून 2 गेले 58. डेप्रिशिएशन 12,000 लेस केले. पहिला इफेक्ट डेप्रिशिएशनचा काय करतो आपण? ऍसेटला लेस. सेकंड इफेक्ट करायचा एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचरला म्हणा टू डेप्रिशिएशन, खाली म्हणा इक्विपमेंट 12,000. इक्विपमेंट किती आले? 12,000. अशा पद्धतीने आपण इक्विपमेंटची पूर्ण ऍडजस्टमेंट केली. पहिल्या जुन्या बॅलन्स शीटचं घेतलं 1,40,000. त्याच्यानंतर पेमेंट साईडचं त्याच्यात ऍड परचेस म्हणून करायचं कारण नवीन खरेदी केली. टोटल झाले 2,70,000. या 2,70,000 मधून आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये 12,000 डेप्रिशिएशन सांगितलं. मग डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट केला आपण ऍसेटला लेस. सेकंड इफेक्ट केला इथं एक्सपेंडिचरला. सेकंड इफेक्ट कुठे घेतला? एक्सपेंडिचरला. आता सेम डेप्रिशिएशनची बघा आपण ऍडजस्टमेंट सोडवतोय बिल्डिंगची. बिल्डिंगचा इलिगेट जुना बॅलन्स घेऊन डेप्रिशिएशन घेऊन टाकू. जुन्या बॅलन्स शीटला बघा बिल्डिंगचा जुना बॅलन्स आपल्याला जुन्या बॅलन्स शीटला दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स तो घ्या. आता लँड अँड बिल्डिंग तेवढी एकटीच ऍसेट घ्यायची राहिली. बाकीचं आपलं सगळं जुन्या बॅलन्स शीटचं घेतलंय आपण. जुन्या बॅलन्स शीटला लँड अँड बिल्डिंगचं बॅलन्स आहे 7 लाख. तो घ्या चालू वर्षाच्या ऍसेटला. लँड अँड बिल्डिंग. आता हे जुना बॅलन्स असल्यामुळे त्याला आपण ओपनिंग बॅलन्स म्हणतो. 7 लाख. आता याच्यातून सुद्धा डेप्रिशिएशन काय करायचे? लेस. पहा मग आता याच्यावर किती डेप्रिशिएशन दिलंय? 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये 10%. बिल्डिंग वर किती टक्के सांगितलंय? बिल्डिंग वर 10% डेप्रिशिएशन सांगितलंय. मग 10% डेप्रिशिएशन घेऊन टाकायचं. मग आता तिथं 10% काढा. बस मग 7 लाखावर 10% काढला किती येणार? 70,000. मग बाहेर आले 6,30,000. या ठिकाणी 10% आपण बिल्डिंग वर काढलं डेप्रिशिएशन. बिल्डिंग होती 7 लाखाची. 7 लाखावर 10% 70,000 आलं. बाहेर आले 63,000. मग आता हे जे बिल्डिंगचा दुसरा इफेक्ट करा एक्सपेंडिचरला. लँड अँड बिल्डिंग. टोटल डेप्रिशिएशन बघा झालं 70 आणि पहिले 12 होते. 70 आणि 12 झाले 82,000. अशा पद्धतीने डेप्रिशिएशनचे आपण दोन्ही इफेक्ट करून घेतले. पहिला डेप्रिशिएशन होता इक्विपमेंटवर, दुसरं होतं लँड अँड बिल्डिंग. दोघांचंही डेप्रिशिएशन लेस केला ऍसेटला. त्याचा सेकंड इफेक्ट घेतला आपण एक्सपेंडिचरला. मग डेप्रिशिएशनचे दोन इफेक्ट ऍसेटला लेस करून सेकंड इफेक्ट करायचा एक्सपेंडिचरला. वरती आपली प्रोसेस चालू होती. आता परत आपल्या जागेवर यायचं. परचेस इक्विपमेंट आपलं झालं, हे क्लिअर झालं. आता सॅलरी घ्या 52,000. सॅलरी एक्सपेंडिचरला घ्यायची 52,000. मग एक्सपेंडिचरला येईल 2 सॅलरीज. $52,000. आता सॅलरी मध्ये पण आपल्याला सांगितलं बघा प्रिव्हियस इयरचं जे आउटस्टँडिंग आहे, प्रिव्हियस इयरचं जे काही आउटस्टँडिंग होतं ते इन्क्लूड आहे. मग जुन्या बॅलन्स शीटला प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग दिसतंय बघा. आउटस्टँडिंग सॅलरी प्रिव्हियस इयरची किती दिसते रे? 15,000. आउटस्टँडिंग सॅलरी प्रिव्हियस इयरची 15,000 आहे. मग ते 15,000 रुपये प्रिव्हियस इयरचे लेस करायचे. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग असल्यामुळे काय करणार? लेस. मग किती अमाऊंट? 15,000 ना? 15,000. प्रिव्हियस इयरचा 15,000 लेस करा. याचा बॅलन्स खालीच ठेवा.
52 मधून 15 गेले बघा, 12तून 5 गेले 7, 4तून 1 गेला 3, 37,000. 37,000 हे सॅलरीचा बॅलन्स राहिला. आता सॅलरीवर आणखीन एक ऍडजस्टमेंट आहे. बाद हे झाला प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग. प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग या ठिकाणी काय केलं आपण, लेस केलं एकाची पेटी. पण आता करंट इयरचा आउटस्टँडिंग सुद्धा आपल्याला खाली दिलाय बघा ऍडजस्टमेंट मध्ये. सॅलरीवर खालची ऍडजस्टमेंट बघा, इथं बघा सॅलरी 2 नंबरची ऍडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सॅलरी 8,000. म्हणजे याचा अर्थ करंट इयरचा आउटस्टँडिंग 8,000 आहे. मग आता प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आपण सॅलरीवर लेस केला, तसं करंट इयरचा आउटस्टँडिंग काय करणार आपण, ऍड. 7,000 मध्ये इथं 8,000 ऍड करायचे, बाहेर आले 45,000. मग करंट इयरचा आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट झाला, या ठिकाणी काय केलं आपण, ऍड केलं. सेकंड इफेक्ट करायचा लायबिलिटीला, मग इथं ना आउटस्टँडिंग सॅलरी 8,000 रुपये. बघा सॅलरीवर आपल्याला प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग पण आलं, करंट इयर चालतं. मग प्रिव्हियस इयरचा आपण लेस केला, एकच इफेक्ट केला. तसं चालू वर्षाचं ऍड केलं, आउटस्टँडिंग चालू वर्षाचं ऍड होतं आणि सेकंड इफेक्ट गेला लायबिलिटीला. तसं प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आपण लेस केला. मग आता इथं साल टाका वाटलं असतं, 2017-18. करंट इयरचा आउटस्टँडिंगला 7 दिलं, 17-18. मग प्रिव्हियस इयरचा असल्यामुळे एकच इफेक्ट आला लेस. तसं करंट इयरचा आपण ऍड केलं, ऍड करून त्याचा सेकंड इफेक्ट कुठे गेला, लायबिलिटी. आता सॅलरी नंतर बघा काय आलंय, सॅलरी नंतर आलंय टॅक्स. टॅक्स आहे 7,200. टॅक्स वर आपल्याला ऍडजस्टमेंट आहे, त्यासाठी टॅक्स पहिला घ्या एक्सपेंडिचरला, टू टॅक्स 7,200. टॅक्स घेतला आपण 7,200. मग टॅक्स वर आपल्याला एक नंबरची ऍडजस्टमेंट आली बघा. काय ऍडजस्टमेंट आली, प्रीपेड टॅक्स 1,000. 1,000 रुपये आपल्याला प्रीपेड टॅक्सची ऍडजस्टमेंट बघा पहिली. मग प्रीपेड आला म्हणजे आपण ते काय करतो, लेस. या ठिकाणी एक्सपेंडिचरला टॅक्स मधून 1,000 रुपये लेस करायचे, लेस प्रीपेड म्हणा त्याला, लेस प्रीपेड 1,000. 7,200 मधून एक गेले, बाहेर राहिले 6,200. मग या ठिकाणी बघा एक्सपेंडिचर मध्ये प्रीपेडची ऍडजस्टमेंट होती, प्रीपेडच्या ऍडजस्टमेंट नुसार या ठिकाणी 1,000 आपण लेस केले. आता या 1,000चा सेकंड इफेक्ट, 1,000चा सेकंड इफेक्ट करायचा प्रीपेड टॅक्स म्हणून ऍसेटला. प्रीपेड टॅक्स 1,000. मग या ठिकाणी बघा आपण टॅक्स वर आपण 2 इफेक्ट केले, एक एक्सपेंडिचरला प्रीपेड म्हणून टॅक्स म्हणून लेस केला, सेकंड इफेक्ट आपण या ठिकाणी घेतला ऍसेटला. सेकंड इफेक्ट कुठे घेतला, ऍसेटला. झालंय. या ठिकाणी बघा टॅक्स घेतला, त्यातून प्रीपेड 1,000 लेस केले, सेकंड इफेक्ट केला आपण ऍसेटला. आता नेक्स्ट पाहायचं आपल्याला, टॅक्स नंतर आलाय सन्ड्री एक्सपेन्सेस. आता हे सन्ड्री एक्सपेन्सेसचं काय नीट समजून घ्या परत. सन्ड्री एक्सपेन्सेस हे मागच्या वर्षीचं फक्त त्यांनी आउटस्टँडिंग देऊन टाकलं, चालू वर्षाचे सन्ड्री एक्सपेन्सेस वगैरे काही नाही. आता या ठिकाणी बघा जुन्या बॅलन्स शीटला जे 1,500 रुपये दिसते तेच या ठिकाणी दिलेत, आणि त्यांनी कंसात सांगितले 16-17चे दिले. प्रिव्हियस इयरचं पेमेंट असल्यामुळे ते आपण चालू वर्षी कुठेही दाखवणार नाही, मग ते घ्यायचे नाही. मग त्यासाठी नीट लक्षात ठेवा, हे साल जे असतात प्रिव्हियस इयरचं काही पेमेंट दिसतंय ते काही आपण दिलं असेल तर ते या वर्षीच्या एक्सपेंडिचरला दिसता कामा नाही, ते घ्यायचंच नाही. आता बघा पुढे जायचं, कॅश इन अँड कॅश ॲट बँक. आता कॅश इन अँड कॅश ॲट बँकचा जर विचार केला ते दोन्ही ऍसेटला जातात. मग या ऍसेटला कॅश इन अँड कॅश ॲट बँक, खाली कॅश ॲट बँक.
कॅश इन हँड कॅश ॲट बँकचा जर विचार केला तर बघा 8,300 रुपये कॅश इन हँड आहे आणि 21,000 कॅश ॲट बँक आहे. 8,300 कॅश इन हँड आहे आणि 21,000 कॅश ॲट बँक. या ठिकाणी आपण कॅश इन हँड पण घेतला, कॅश ॲट बँक पण घेतला. कॅश इन हँड 8,300, कॅश ॲट बँक 21,000. आता आपण पूर्ण मांडून झालाय रिसिप्ट पेमेंट. खाली ऍडजस्टमेंट चेक केल्या तर टोटल ऍडजस्टमेंट आपल्या झाल्यात सगळ्याच्या सगळ्या. त्यानंतर जुनी बॅलन्स शीट एकदा चेक करायची, जुन्या बॅलन्स शीट मध्ये काही राहिले का. तर कॅपिटल फंड घेतलाय, आउटस्टँडिंग सॅलरी आपण लेस केली, मेडिसिन बिल पण लेस केलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घेतलेच नव्हते. हे इकडे आलेलं आहे रिसिप्टला. बाकीच्या जेवढ्या ऍसेट होत्या त्या सगळ्या घेतल्या, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट केली. आता सगळं मांडून झालंय. आता फक्त क्लोजिंग करायचं. पहिला एक क्लोजिंग करताना आपला जो नियम आहे, इन्कम आणि एक्सपेंडिचर दोघांची टोटल करायची. जे मोठं असेल ते आपल्याला घ्यायचं. त्यासाठी दोघांची टोटल करा. कोण मोठं आहे बघा. बघ, 15 नंबरचा प्रॉब्लेम चालू आहे आपला. सॉरी 17 नंबरचा. या ठिकाणी आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर बघतोय. इन्कम एक्सपेंडिचर मध्ये आपली एक्सपेंडिचर बाजू मोठी आहे बघा. एक्सपेंडिचर बाजू मोठी भरणार आहे. एक्सपेंडिचर बाजूची जर टोटल केली तर एक्सपेंडिचर बाजूची टोटल आली 1,79,200. 1,79,200 म्हणून इथे घेतले 1,79,200. एक्सपेंडिचर बाजूची आपण टोटल केली. आता एक्सपेंडिचर बाजू मोठी असल्यामुळं इकडे येणार बाय डेफिसिट. नेट प्रॉफिट ऐवजी आपण म्हणतो बाय डेफिसिट. कंसात म्हणा एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. आता 1,79,200 मधून याची टोटल मायनस करा. मायनस केल्यावर आपला बॅलन्स इन डिपॉझिटचा 3,200. किती बॅलन्स आला? 3,200. आता हा जो डिपॉझिट आहे हा काय करत असतो आपण कॅपिटल फंड मधून लेस करत असतो. मग त्यासाठी पहिले या तिघांची बेरीज करून घ्या. या तिघांची बेरीज करून त्यातून मग तो डिपॉझिट मायनस करा. त्यासाठी आता तिघांची जर टोटल केली आपण तिघांची टोटल आली 9,63,500. 9,63,500 मधून इथं म्हणा लेस डेफिसिट. डेफिसिट आला 3,200. मग लेस करून बाहेर अमाऊंट येईल त्याची 9,60,300. बाहेर अमाऊंट आली 9,60,300. मग अशा पद्धतीने आपण काय केलं हे सॉल्व आउट केलं. आता 1 मिनिट राहिलाय. सगळं झालंय. फक्त शेवट येणार दोन्हीची टोटल करा सारखी बरं. ठीक आहे. आणि उद्या मग बाकीचा दुसरा प्रॉब्लेम बघूया. पुढचा प्रॉब्लेम उद्या आहे. बाकी सगळं मांडून झालंय. डेफिसिट आलाय. फक्त टोटल करून घ्या. लायबिलिटीची ऍसेटची दोन्ही सारखी भरायला पाहिजे. ठीक आहे. 9,60,000 येईल. 9,68,300 टॅली. सर हा सर आज मयुरा नाही आहे आजच्या ह्याच्यात पण अकाउंट्सच्या क्लास मध्ये. का ग? काय माहिती सर. फोन Maths- करते मी तिला विचारते मॅथ्सला थांबणार आहेस का म्हणून. मॅथ्सची बॅच मी 6 वाजता घेणार तुमची. आज पण का सर? हा
अच्छा ठीक आहे सर, काही नाही. चालेल, मी फोन करतो मग त्यावेळेस. हो हो चालतंय सर. 9,68,000 काय लिहून जाईल. ठीक आहे, उद्या पुढचा